नमस्कार, संध्या फेवरेट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण तोंडी लावण्यासाठी लसूण फ्राय करणार आहोत की जो एकदम झटकीपट होतो, 10 मिनिटात होतो, खायलाही अप्रतिम लागतो। हा जर तोंडी लावायला असेल तर नक्कीच तुम्हाला जेवण जादा जातं। अशा प्रकारे हे खायचं असतं। इसका पाला बाजूला निघतो व लसूण बाजूला निघतो। हॉटेलमध्ये हा खायला गेला तर खूप महाग मिळतो, घरी फक्त 10 मिनिटात तयार होतो। नक्कीच ही रेसिपी पूर्ण बघा। आता हा लसूण आहे, हा गावरान लसूण आहे, त्यामुळे अशा छोट्या मोठ्या कुड्या आहेत। अतिशय असा हा पौष्टिक व चवीला अप्रतिम लागणारा असा हा लसूण आहे। आता आपल्याला काय करायचं, लसूण फ्राय करण्यासाठी लसणाच्या पाकळ्या अशा सुट्ट्या करून घ्यायचे। त्याच्यावरचं कवर काढायचं नाही, फक्त लसणाचा जो गड्डा असतो त्याच्यापासून ह्या पूर्णपणे अशा मोकळ्या करायच्या आहेत। तुम्ही बघू शकता हा किती छान आणि एकदम मोकळा केला। आता आपण गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। ही लोखंडी कढई आहे। आता याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 पळी तेल ओतून घेऊया। एकदम झटकीपट होणार अशी ही लसूण फ्रायची रेसिपी आहे। बघता क्षणी तुम्हाला खावेल असा जर लसूण जेवणात तोंडी लावायला असेल तर नक्कीच तुम्हाला 1 ते 2 चपात्या जादा जातील। आता आपला तेल गरम तर आपण आहे लसूण याच्यात टाकून देऊया व गॅस आता पूर्णपणे कमी करायचा व साधारणतः 5 मिनिटाला हलवून घ्यायचं। कंटिन्यू हलवत राहायचं, गॅस कमी करायचा। हे पूर्णपणे लोखंडाची कढई, शक्यतो लोखंडी भांड्यातच हा लसूण फ्राय केला जातो। हा बाहेरून विकत जर आणायला तर खूप महाग मिळतो, घरामध्ये फक्त 10 मिनिटात तयार होतो। एकदम सोपी पद्धत आहे। तुम्ही बघू शकता का हा हलकासा असा मोठा व्हायला लागल्यासारखा तुम्हाला दिसेल। कमी गॅसवरती ते करायचं, नाहीतर करपण्याची शक्यता असते। आता तुम्ही बघू शकता हा छान असा भाजला गेला। आता आपल्याला ह्या स्टेपला काय करायचं आहे, त्याच्यात साधारणतः 1 चमचा मीठ टाकायचं। मीठ थोडंसं जादा टाका, हलवून घेऊया। आता ह्या स्टेपला आता एक थोडंसं लसूण आपल्या पाण्यात बुडेल पाणी ओतायचं, साधं गार पाणी आपलं ओतायचं व आपला जो लाल मसाला किंवा लाल तिखट असतं ना ते एक चमचा टाकून घे। तिखट नाही जादा म्हणून मी थोडंसं जादा टाकले, ते तुमच्या तिखटावरून तुम्ही टाकू शकता। आता हे पूर्णपणे मिक्स झाले। आता आपण ह्याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया। खूप छान लागतो तोंडी लावायला, ही रेसिपी नक्की ट्राय करा। एकदम खमंग अशी होते, तोंडाला चव नसेल तरी चव येते। आता 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया। आता 5 मिनिट झालेत, आता आपण हे उघडून बघूया। तुम्ही बघू शकता किती छान असं। आता 5 मिनिट झालेत, आपण झाकण ते बाजूला काढल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला लसूण फ्राय तयार झाला आहे। धन्यवाद।